तर मी म्हणायचे, आई मला तुझ्या पोटासंग घेऊन झोपव की. तर आजीला आम्ही आई म्हणायचं. आणि आजी आमची ना अशी रात्री पोटासंग तिच्या झोपलं की तिच्या लुगड्याचा पदर असा अंगावर टाकायचे. मग तिच्या पोटासोबत चिकटून झोपलं की एकदम भारी वाटायचं. एक पाय तिच्या अंगावर, दुसरा हात पण तिच्या अंगावर, असं तिला आम्ही झोपू द्यायचं नाही. मग आईला आम्ही म्हणे, आई गोष्ट सांग की, गोष्ट सांग की. आजीला, तिला आम्ही आई म्हणायचो, त्यामुळे लय भारी वाटत होतं. मग ती गोष्ट एखादी सांगायची, कुठली कुठली, कुत्र्याची, कावळ्याची, चिमणीची, डुकराची, अशा गोष्टी ती सांगायची. आणि मग मी म्हणायचे, अजून एक, अजून एक, अजून एक. तर मग आई म्हणायची, अगं आता चोराचीच गोष्ट सांगते तुला, थांब. मग मी म्हणायची, चोराची नको, चोराची नको. तर नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या आजीची. माझ्या आजीनं मला सांगितलेली, म्हणजे आमच्या वडिलांची असं म्हणा. तर वडील आमचे होते ना लहानपणी, त्यांना स्वतःलाच वडील नव्हते. म्हणजे त्या 3 भावंड. आणि अवघ्या 20व्या वर्षी आमच्या आजीला आलेलं वैधत्व, वैधत्व काय म्हणू आपण त्याला, म्हणजे पती तिचे गेले होते, लहान लहान मुलं होते. मग ते विधवा झाली. मग काय झालं, तिला जी ती मुलं सांभाळता सांभाळता तिची एक लेक पण गेली. मग लेक गेल्यानंतर तिला खूप वाईट वाटायचं. माझी पोरं कुठं जातील, कुठं रानामाळात फिरतील, सापाकिरड्याकडे जातील, हिरियाडाकडे जातील, वड्या खोड्याकडे जातील, असं तिला वाटायचं. मग झालं काय, एकदा ती 3-3, 4-4 महिने दुसऱ्यांच्या घरी काम करायची, पाटील लोकांच्या. आणि मग घरात सारवण सुरवण नसायचं, शेण साडा कसा करायचा, भिताडं करलेली असायची, मातीची भिंती. आणि जाताना ताकीद द्यायची, गडगी ठेवली होती, मडकी ठेवली होती, खिळू नका, असं सांडू नका, असं सगळं. तर मग ती म्हटली, बाई घर सारवायचं होतं, खाली पण उकरलेलं, भिताडं पोराने उकरलेली. म्हणून म्हटली मी आपली ह्याला घेतला, म्हणजे आमच्या वडिलांना घेतला. आणि निघाले. म्हणली तिथं आता मातीचा फार मोठा तिथं ढीग होता, तिथं सगळं गाव माती न्यायचं. मग तिथं गेली पांढरीची माती आणायला. पांढरीची माती तुम्हाला माहीत असेल. पांढरीची माती आणायला आई आमची गेली. मग तिच्या मागणं वडिलांना घेऊन गेली, का तर वडील लहान. जाता जाता एका ठिकाणी पेरू होता, तो पेरू तोडला. आणि म्हणली, खात खात चल. आता कुठं काय पैसा पाणी नसायचा, मग काय द्यायचं खायला पोरांना. लोकाच्या परड्यातला पेरू तोडला, वडिलांच्या हातात दिला. मग गेली. मग तो एवढा मोठा ढीग. मग ती आजी आमची उकरायला लागली. पावसाळा संपलेला, ओला ढीग होता, वेळ लागायचा. ती आपली टिकावानं उकरायची, खोऱ्यानं भरायची, पाटी भरायची, असे तिचं चाललेलं. खोडं तिथंच काढून घ्यायची, बारीक बारीक खडं. घरात गेल्यावर केव्हा बसायचं चाळत, असं म्हणून. मग इकडं ती उकरत होती, तिथं वडील खेळत होते. वडिलांना म्हणायचे, लांब हो, लांब हो, जवळ येऊ नकोस, ओली माती आहे, चुकून वरनं दगड बिगड अंगावर येईल, असं. वडील खेळत होते. ती आता इकडे एका साईडला डाव्या हाताला उकरत होती, उजव्या हाताला आमचे वडील खेळत होते. इतक्यात काय झालं, ती उकरत होती आणि साईडचं बाजूनं एक दगड आला मोठा, आणि तो गडगड वडिलांच्या शेजारूनच गेला. दगड गेला गेला म्हणेपर्यंत वरती इतका मोठा मातीचा ढिगारा आला आणि त्याच्या खाली ते दबले गेले. हातात पेरू, इकडं तोंड होतं त्याचं पूर्वेला, आणि पाठीवरून जो ढिगारा मातीचा आला त्याच्या खाली ते पूर्ण दबले गेले. ते बघितल्यानंतर आता बघा, एक तर नशिबात नवरा नाही, मुलं लहान, आणि तिची मुलगी जाऊन 6 महिने पण झाले नव्हते. ती पोरांना अशी चिमणीसारखी सांभाळायची. आणि मग घाबरली, अशी बोंबलत म्हटली, मी गावात गेले, माणसं गोळा केली, पळा माझं पोरगं मेलं, माझं पोरगं मेलं, माझं पोरगं मेलं. मग म्हटली सगळी माणसं पटाटा पळत आली, खोर टिकाव घेऊन, पाट्या घेऊन आलीत म्हटली. मग लागलीत उपसायला सगळेजण, असे माती उपसत उपसत. म्हणजे आता म्हणली एक शहाणं जाणतं माणूस त्याच्यात होतं, ते तो म्हटला, अरे आता ते जर मुलापर्यंत ती माती गेल्या, तर आता तुम्ही एक काम करा, हातानं उकरा. मग म्हटली हातानं सगळ्यांनी ते उकरलं. हातानं उकरल्यानंतर म्हटली, मग म्हटली तासाभरानं म्हटली जे कोणाला तर डोसकं दिसलं म्हटली. आणि म्हटली
मग ती सगळं उकरत माणसाने ते वर काढलं. वर काढलं तर म्हणली बेशुद्ध पडलेलं पोर माझं. आणि मग म्हटली मी रडायला लावलं होतं. मला वाटलं मेलं असं. म्हणली आता काय करू आता, म्हणली एक मातीत घालून 6 महिने झाले तर दुसरं. तर झालं मग. मग म्हटली सगळ्यांनी वर काढले तरी बेनसुदी झालेलं म्हणजे बेशुद्ध झालेलं. आणि मग म्हणायला लागली, काढलं लोकांनी वर कसं तर करून त्याला पाणी मारलं तोंडावर. उठ बाळा म्हणून हाका मारल्या. म्हणली कवाच्या कवा पोर माझं उठलं. मग म्हणली सरकारी दवाखान्यात नेलं. तिथं जाऊन म्हणली डॉक्टर म्हणले काय नाही हाय बरं असं तसं असे ती सांगायची. म्हणली मी लय लाडानं माझं पोरं जतन केलं. आणि म्हणायला लागली कशी असं हे आता पती नसल्यावर त्या बाईची म्हणजे एकदम तरुण, अनुभव नाही, माहेरची गरिबी, सासरची एकदम गरिबी, दारिद्र्य, अशा गोष्टी असल्यानंतर माणूस खचतो. मग म्हटली हे सगळं तिने सांगितलं. मग म्हटली बाय बघ, ज्या पाटलांच्या घरात मी शेणघाण काढायला जायची सणावाराची, ते आम्हाला काय तर खाया प्यायला द्यायची. सकाळचं त्यांच्यातलं शिळपाखं आणायचं, पोरासनी घालायचं. आणि म्हणली अशी पोरं जतन केली आम्ही. मग म्हणली ज्या पाटलांच्यात आम्ही शेणाघाणी काढल्या त्याच पाटलांना म्हणली माझं पोरगं नुसतं 14व्या वर्षी मिलिटरीत भरती केलं. आमच्या वडिलांना 14व्या वर्षी मिलिटरीत भरती केलं. म्हणली महिन्याला मनी ऑर्डर यायची 9 रुपये. तर 9 रुपयेत म्हटली आम्हाला केवढा आनंद व्हायचा. 9 रुपये म्हणजे ढगा एवढं वाटायचं. तर असं म्हणली. आणि एक सांगितले मग पुढं वडील मिलिटरीत भरती झाले तेव्हा ते त्यांना म्हणजे आता कान चेक करतात. मग ते कानाजवळ असं काहीतरी वाजवायचे. तर ज्या कानात त्यांच्या माती गेली होती तो कान त्या जे चेक करणारे होते डॉक्टर त्यांनी चेक नाही केला. ज्या कानानं ऐकू येत होतं तोच कान चेक केला आणि म्हणले ठीक आहे. मग ते मिलिटरीत भरती झाले. जरा घरची परिस्थिती हळूहळू सुधरत गेली, जरा बरं झालं. तर पण ही जी स्टोरी आहे ती खूप भयानक. जेव्हा मातीच्या ढिगाऱ्याखाली आपलं लहान मूल 4 वर्षाचं गाडलं जातं आणि ते जिवंत आहे म्हटल्यावर परत पाटील पण लोक चांगली होती. त्यांनी परत तिला 4 महिने कामाला नको म्हणले येऊ, म्हणजे इथनं येऊन तुला काय लागेल ते नेत जा. पण ती गेली लगेच, फुकटचं कोणच खात नसतं तसं. तर अशी ही स्टोरी आमच्या वडिलांची होती. आणि मग पुढं मिलिटरीत भरती झाले. आता माझ्या वडिलांनी भारत आणि चीन ह्या युद्धात पण भाग घेतला. पुढं त्यांना चांगली नोकरी पण लागली रिटायर झाल्यावर मिलिटरीतून. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढंच सांगणारच आहे. पण आत्ता मी जी आठवण सांगितली जी माझ्या आजीची, ती तुम्हाला कशी वाटली आणि माझे वडील कसे वाचले असतील, हा एक फार मोठा इतिहास ती वारंवार आम्हाला सांगायची. कारण तिचं खूप लेकरावर जीव होता. तर कोणाकोणाला तुमची पण आजी आवडते. माझी तर आजी एकदम खास होती. केस केलेले, डोक्यावर वजे घेऊन मी म्हणायचे आई तू का नाही इंदिरा गांधीसारखे दिसतेस. केस सगळे असे कुरळे आणि असे बॉयकट केल्यासारखा. मग ती हसायची आणि आमचं मुख घ्यायची मठाटा. असली आजी लई चांगली होते. आम्हाला ना कधी कधी आईची आठवण आली ना लई वाईट वाटतं. तिचा लई आशीर्वाद आहे आमच्यावर. आजी म्हणजे दूध नसतं, दुधावरची साय असते. तर कसा वाटला आजचा अनुभव तुमचा? जास्त न वेळ घेता मी आज सांगितला आणि तो तुम्ही शांत मनाने आणि धीर ठेवून ऐकला. तुमचा महत्त्वाचा वेळ मला देऊ. धन्यवाद.